नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया निवृत्ती वेतन मोजण्याची पद्धत बदलेल का, सरकारने प्रतिसाद दिला। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेबाबतच्या दीर्घकाळापासूनच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संसदेत स्पष्ट केले आहे की निवृत्ती वेतन कोणत्याही मर्यादेशिवाय प्रत्यक्ष मूळ वेतनाशी जोडण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव नाही। ही माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी 30 मार्च 2026 रोजी लोकसभेला दिलेल्या लेखी उत्तरात दिली। सरकारने काय म्हटले? खरंच खासदार गिरधारी यादव यांनी सरकारला विचारले होते की ईपीएस पेन्शन अजूनही 15,000च्या वेतन मर्यादेवर आधारित आहे का, ज्यामुळे जास्त पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना कमी पेन्शन मिळते। भविष्यात यात बदल करून प्रत्यक्ष वेतनाच्या आधारावर पेन्शन निश्चित करण्याची सरकारची योजना आहे का, हे देखील त्यांना जाणून घ्यायचे होते। मंत्र्यांनी काय म्हटले? आपल्या उत्तरात मंत्र्यांनी स्पष्ट केले की ईपीएस 1995 ही एक निश्चित योगदान निश्चित लाभ असलेली सामाजिक सुरक्षा योजना आहे। त्यांनी स्पष्ट केले की पेन्शन निधीमध्ये 2 भागातून योगदान येते, 8.33% नियोक्त्यांकडून आणि 1.16% केंद्र सरकारकडून, परंतु हे सरकारी योगदान 15,000च्या कमाल वेतनापुरते मर्यादित आहे। यामुळेच पेन्शन पूर्णपणे प्रत्यक्ष वेतनाशी जोडलेली नाही। मंत्र्यांनी असेही सांगितले की 1 सप्टेंबर 2014 पासून नियम अधिक कडक करण्यात आलेले आहेत। आता केवळ तेच कर्मचारी जे नोकरीत रुजू होताना 15,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी पगार असलेले आहेत तेच ईपीएसचे सदस्य होऊ शकतात। 2014 पूर्वी काही कर्मचाऱ्यांना जास्त पगारावरही योगदान देण्याचा पर्याय दिला जात होता, परंतु ही मर्यादा आता नवीन कर्मचाऱ्यांना लागू होते। निवृत्ती वेतन गणनेच्या पद्धतीत बदल। सरकारने असेही कळवले आहे की सामाजिक सुरक्षा संहिता 2020च्या ज्या अंतर्गत ईपीएसचाही समावेश होतो आता अंमलात आली आहे। तथापि या नवीन कायद्यानंतरही निवृत्ती वेतन गणनेच्या पद्धतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही। दरम्यान कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या मागण्या वाढत आहेत। त्यांचे म्हणणे आहे की 2014 पासून न वाढवलेले 1,000 रुपयांचे किमान निवृत्ती वेतन आजच्या महागाईच्या काळात खूपच कमी आहे। कामगार संघटना आणि निवृत्ती वेतनधारकांच्या संघटना 7,500 रुपयावरून 9,000 रुपयापर्यंत वाढ आणि महागाई भत्त्याची भर घालण्याची मागणी करत आहेत। सरकारने या मागण्या मान्य केल्या आहेत, परंतु निधीवरील वाढता भार आणि वित्तीय संतुलनापुढील आव्हाने लक्षात घेता कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।